नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या काटीकर्जत राज्यमार्गावर नशेत असलेल्या ट्रेलर चालकाने केलेल्या गोंधळामुळे तब्बल 50 वाहनांचे नुकसान झाले. नेवाळी पुलावरून बदलापूरकडे जाणाऱ्या वेगाने धावणाऱ्या कंटेनरने एका वाहनाला धडक दिल्यानंतर रस्त्यावर गोंधळ उडाला. नेवाळी पूल, पालेगाव, आनंदनगर पोलीस ठाणे, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक या भागांमध्ये कंटेनर चालकाने वेगाने आणि चुकीच्या दिशेने जाताना वाहनांना धडक देत रस्त्यावर कहर केला. कार, दुचाकी, रिक्षा, पोलीस वाहन असे 50हून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले. शिवाजीनगर पोलीस आणि काही रिक्षाचालकांनी ट्रेलर चालकाचा पाठलाग केला. मात्र चालकाने कंटेनर थांबवण्याऐवजी वेग वाढवत आनंदनगर MIDC भागात वाहन घुसवले. अखेरीस कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. या भयानक घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही नागरिक जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की तब्बल 50 वाहनांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिक आता या नशेत धुंद चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सकाळच्या सुमारास अपघात घडलेला आहे, तुमच्या गाडीला देखील उडवलेला आहे, काय सांगाल? त्यांनी असा कांड केलाय ना, असा कांड तर फक्त आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो. असा सिरियल त्यांनी असं हकीकत मध्ये आज पहिल्यांदा लाईव्ह मध्ये पाहिलाय. तो अंबरनाथची पोलीस चौकी तिथून जो रॉंग साइड आलाय, त्यांनी RTOनी त्याला अडवला नाही अडवला, त्यांनी काय केलं काय, सगळ्यांना उडवत तो आलाय. सगळ्यांना उडवलं म्हणजे त्यांनी मागं पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं, रिव्हर्स टाकलं. कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली, त्याच्यावरती एवढी जोरात दगडफेक केली. मग तो घाबरलाय की काय त्याचं त्याला माहिती. पण त्यांनी जे कांड केलेलं आहे मोठा कांड केलाय. पुढच्या गाड्या उडवले, परत रिव्हर्स टाकतो, रिव्हर्सच्या गाड्या उडवतात. जे डिवायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिवायडर क्रॉस करून रॉंग साईडने पळतो. ह्याच्यामध्ये कोणत्या गाडीला उडवलेला आहे बघा? बऱ्याचशा ऑटो आहेत, 2 व्हीलर आहेत, एखादी पोलिसांची पण गाडी आहे, ऑटो भरपूर आहेत, एखादं 4 व्हीलर 2 व्हीलर आणि 2 व्हीलर भरपूर आहेत. कमी 40-50 गाड्या आहेत. ह्यात जखमी का काय झालं? जखमी काही तो ज्या हिशोबाने तो मागं पुढं करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उचलून टाकलं म्हणजे तो त्या हरकतच तसं करत होता तो. अरे समोरची गाडी धडाधड उडवतोय, रिव्हर्स टाकतोय, रिव्हर्सच्या गाड्या धडाधड उडवतोय. पब्लिक एवढी त्याच्यावरती दगडफेक करते. परत डिवायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळाला. आता तुमची मागणी? आता माझी मागणी माझी गाडीची भरपाई आणि जेवढे दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई. 0 लोनवरती गाडी आहे माझं, त्याच्यावरती सगळं माझं घर पाणी राशन पाणी सगळं त्याच्यावरती चालतं. आता ही माझी भरपाई मला कशी करणार आणि तुम्ही सांगा कशी देणार? म्हणजे आजपासून पकडून मला हे चाला. आता त्याला इन्क्वायरी करायला जाणार, महिनाभर लागणार, इन्शुरन्स करायला त्या अर्धे पैसे आम्हाला द्यावं लागणार. मग आमची रोजीरोटी फक्त त्याच्यावरती चालते. त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? आता आम्ही कुणाची मागणी करायची? सकाळी आनंदनगर MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आनंदनगर MIDC चौकी आहे. त्या चौकीसमोर आमचे बीट मार्शल कर्तव्यावर असलेले ASI रामरुपाड साहेब त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती. रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साईडने एक मोठा कंटेनर आला, पांढऱ्या रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने आला. त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला. ते दृश्य पाहिल्यानंतर रामरुपाड साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला. तिथे जे ट्रॅफिक हवालदार अन्सारी म्हणून होते हजर, त्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक हवालदारच्या मदतीने त्या ट्रकचा वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केली. ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदकारपणे रॉंग साईडने वाहन निघत होतं सुसाट. तिथे समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं. तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती, रिक्षा चालक, 2 रिक्षा चालकांना त्याने बेदकारपणे धडक दिली आणि डिवायडरवरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून त्या रोडचा क्रॉस केला त्याने. आणि तिथं जे वाहन चालक उभे होते, रिक्षा चालक उभे होते, त्यांना जोराची धडक दिली. धडक देऊन तो सुसाट निघाला. त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्कपणे एकदम त्याचा पाठलाग केला, त्याला थांबायचा इशारा केला, तरी देखील तो थांबत नव्हता.
तर त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती. त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने MIDC मध्ये डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून गाडी चढून भरधाव वेगाने MIDC मध्ये घुसला. तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबायचा इशारा करत होते, त्याला विनंती करत होते, पण तो ऐकायच्या मनशी ते दिसत नव्हता. पुढे जाऊन कंपनीमध्ये, एक कंपनी आहे MIDC मध्ये, कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता. त्या दिशेने आमच्या बीट मार्शलने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला. समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं. पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळं त्याचं कंटेनर तिथं बंद पडला. नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक त्या ठिकाणी जमले. आमचे कर्तव्यावर असले बीट मार्शलने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं. आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी, त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन छावा हॉस्पिटलला त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे ASI रामरुपाड साहेब आहेत की ज्याप्रमाणे फिर्याद देतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.